सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला. नाही ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको किधर है जॉइंट प्रोटेक्शन को फोन लगाओ. यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमीडिएटली विथ इमीडिएट एक्शन एज विधानसभा स्पीकर. दिस आर माय इंस्ट्रक्शंस. इमीडिएट एक्शन. सहकार्य करायचं नसेल तर तुम्हाला हे प्रोटेक्शन काही हे मिळणार नाही. हे आहेत, हे कोणी गुंड नाहीत, हे आहेत विधानसभेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष. हे डायरेक्टली दिवसा ढवळ्या दम देत आहेत, धमक्या देत आहेत, दादागिरी करतायत. मुळातच विधानसभा अध्यक्ष पद हे संवैधानिक पद आहे आणि या पदाच्या मर्यादा आहेत. या पदावर बसलेल्या माणसाला कोणत्या पक्षाचा प्रचार पण करता येत नाही, पण हे महोदय प्रचाराच्या सभांमध्ये पण हिंडतायत. निष्पक्ष कसं म्हणू शकता तुम्ही? विधानसभा अध्यक्ष पद हे निष्पक्ष असतं, सर्वांना समान न्याय देण्यासाठी असतं. या साहेबांवरती कोणी बोललं की हे सगळ्यात आधी हक्कभंग घेऊन आणतात आणि हेच गुंडगिरी करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मुळातच महाराष्ट्रामध्ये भाजपकडून पूर्णतः सत्तेचा गैरवापर चालू आहे. सत्ताधारी कायमस्वरूपी समोरच्यावरती अन्यायच करत आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण आहे. जर एका विधानसभा अध्यक्षाची दादागिरीची आणि छपरीसारखी भाषा असेल तर विचार करा तुम्ही, आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललाय. आज तुम्ही हसत असाल, आज तुम्हाला वाटत असेल बोलतोय हे ते, पण भविष्यामध्ये ही लोक तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटणार. ही लोक तुमच्यावरती दडपशाही, गुंडशाही आणि हुकुमशाही करून तुम्हाला ताब्यात घेणार, तुमच्यावरती राज्य करणार, तुम्हाला लुटून खाणार, तुम्हाला भिकारी बनवणार. आणि हीच लोक एक दिवस या महाराष्ट्राला बिहार बनवणार. विधानसभा अध्यक्ष जर दादागिरीची भाषा करत असेल तर अपेक्षा कोणाकडून ठेवता? चालू द्या, आता महाराष्ट्राला सवय झाली आहे सगळ्या राजकीय भिकारचोट पुढाऱ्यांच्या दादागिरीची. आपण ते फक्त बघतोय, मजा घेतोय आणि त्यांनाच मतदान करतोय. ही शोकांतिका आहे या भारत देशातील लोकशाहीची.